राज्यातील नगर परिषदांमध्ये 100% रिक्त पदांची भरती करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे। पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली। तसंच सरकारनं बेरोजगारांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, त्यांच्या संयमाचा बांध फुटला तर सरकारला झेपणार नाही असा इशाराही दिलाय। दाओस दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधलाय। असंवैधानिक मुख्यमंत्री दाओसला जवळजवळ 50 लोकांना घेऊन जाणार आहेत। त्यात अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। कुटुंबातील व्यक्ती समजू शकतो, मात्र काही जण मुलांनाही सुट्टी असल्याप्रमाणे सोबत नेत आहेत असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे। खासदार असताना 20 वर्षात चंद्रकांत खैरेंनी काय काम केलं, त्यांनी केलेलं काम दाखवावं आणि 51 रुपये बक्षीस मिळवावं असा टोला संदीपान भुमरे यांनी लगावलाय। आमच्यासमोर चंद्रकांत खैरेंचं आव्हान नाहीये, त्यामुळे त्यांची भीती बाळगण्याचा प्रश्नच येत नाही असंही भुमरेंनी म्हटलंय। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। भाजपनं फक्त वापरून घेण्याची भाषा करू नये अशा शब्दात बच्चू कडूंनी भाजपला सुनावले। तसंच महायुतीच्या बैठकीला जाणार नसल्याचं सांगत पुढील भूमिका 5 फेब्रुवारीला स्पष्ट करू असा इशाराही प्रहार संघटनेच्या बच्चू कडूंनी दिलाय। वंचित बहुजन आघाडीकडून वर्धा लोकसभा मतदारसंघात चाचपणी सुरू आहे। 20 जानेवारीच्या अमरावतीतल्या सभेला नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती राहील अशी माहिती देतानाच सरकारचं समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे अशी टीका वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केली आहे। येत्या 2 ते 3 महिन्यात लोकसभेचा राजकीय पतंग उडणार आहे, त्यानंतर विधानसभेचा देखील पतंग उडणार असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय। येवल्यातील लासल गावात पतंग महोत्सवाला भुजबळांनी हजेरी लावली, त्यावेळी ते बोलत होते। जळगावमध्ये महायुतीच्या मेळाव्यात नाराजी नाट्य पाहायला मिळालं। महायुतीच्या मेळाव्याला मंत्री गिरीश महाजनांचं उशिरा आगमन झाल्यानं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली। 10 वाजताच्या मेळाव्याला महाजन 2 वाजता पोहोचल्यामुळे महायुतीच्या पहिल्याच बैठकीत नाराजी नाट्य पाहायला मिळालं। मुंडे साहेबांचा फोटो वगळून कुठले कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर ते सहन करणार नाही असं म्हणत खासदार प्रीतम मुंडे यांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय। बीडमध्ये महायुतीचा मेळावा पार पडला। या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावण्यात आला नव्हता। प्रीतम मुंडे यांनी आक्षेप घेतल्यानंतर मुंडेंचा फोटो कार्यक्रमात लावण्यात आला।